हाय हॅलो प्रेस द लॉर्ड गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशयाचा विशेष चटणी प्रार्थना. 3 ग्लास मी तांदूळ टाकले याच्यामध्ये आणि अर्धा ग्लास नाही का उडदाची डाळ टाकली, पोळी टाकले आणि मूठभर नाही का साबुदाणा टाकला आणि आपले हे मेथीचे नाही का अर्धी मूठ मेथीचे दाणे टाकले. इथे मी मीठ नाही का 2 चमचे टाकलेले आहे बॅटरमध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. हे रात्रभर भिजून टाकलं तर हे आता झालं आपलं बॅटर किती फुगले. डोसा याला मी तेल लावलं आता एक भांड्याला. आपलं पाण्याला उकळी आलेली. डोसा इडली बॅटर किती पांढरशुभ्र झालेले आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये मी नाही का हे टाकले लिंबू, आपलं पातेलं काळं नको होण्यासाठी पाण्यामध्ये. परत तसंच तेल लावतो चांगलं. आता मी पॅक करते. 15 मिनिटं आपल्याला मध्यम गॅसवर ठेवायचं. चटणी बनवू आपण इडलीची. कोकोनटची चटणी, ओल्या खोबऱ्याची. साहित्य: कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, खोबरं, शेंगदाणे भाजून घेतलेले. तेल तापते आपलं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल आपण समोर इडली लावलेली. 15 मिनिट होऊन द्यायची. समोरच आपण चटणीला तडका देऊ इडलीचं भांडं. तसं आता त्यासोबत आपण चटणी करूया. कोकोनट शेंगदाणा टाकून चटणी. मोहरी टाकू आपण त्याच्यामध्ये. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. हे आपला कढीपत्ता, गॅस बारीक करतो आणि आपलं याचं वाटण, कोथिंबीर, हिरवी मिरची. याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे भाजून घेतलं तर शेंगदाणे आणि खोबरं, ओलं खोबरं त्याची पेस्ट मिक्सरमध्ये केलेली. सगळं मिक्स करून घेणे, एकसारखे करणे.
चटणी झालेली आहे. बन 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 बन. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाका. मी अर्धा चमचा मीठ टाकलं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाका त्याच्यामध्ये. थोडीशी करून द्यायची. मग गॅस बंद करू आपण. बघा आपली इडली झालेली आहे. गरम गरम इडली कापसासारखी मऊ लुसलुसीत इडली झालेदार आपल्या खाल्लेल्या गरम गरम. बघा ही आपली इडली कशी फुसफुशीत झालेली आहे. बघा आता छान अशी इडली झाली आपली. आपली इडली कशी जाळीदार आणि सॉफ्ट झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. इथेच माझा व्हिडिओचा एंड करताना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. भेटूया.